नाश्त्याला पराठा बनवणार आहे आज आपण. तर ज्वारीचं पीठ घेतले 1 वाटी, त्याच वाटीने 1 वाटी गव्हाचं पीठ, 2 चमचे बेसन घेतले. हे सर्व मिक्स करते. याच्यात 1 चमचा तेल घालते आणि पिठाला चांगलं चोळून घेते. यामध्ये चवीपुरतं मीठ घेते, अर्धा चमचा लाल तिखट घेते, पाव चमचा हळद घेते आणि बटाटा, सिमला मिरची आणि ह्या हिरव्या मिरच्या आहेत पण त्या बिया काढून घेतल्यात, चिरून घेतल्यात आणि हे याच्यात टाकते आणि कोथिंबीर टाकते. थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घेते. अशा प्रकारे पीठ मी भिजवून घेतलं आहे. आता ते 5 मिनटं झाकण ठेवून बाजूला ठेवते. मिनटं झालेच. आता याच्यातला एक गोळा काढून मी असा गोल करून घेते हातावर. गव्हाचं पीठ लावते आणि लाटून घेते. वर मी तवा ठेवला आहे. त्यावर हे पराठा टाकते. पलटी केल्या मी. आता त्याच्यावर तूप सोडते आणि चांगले धीमी आचेवर चांगलं शेकून घेते. आता परत दुसऱ्या बाजूने तूप लावते. गॅसची असं एकदम लो ठेवायची आणि त्याच्यावर एकदम शेकून घ्यायचं चांगलं. दोन्ही बाजूने आता चांगला शेकला आहे. आता मी काढून घेते आणि बाकीचे पण असेच करून घेते. अशा प्रकारे मी पराठे करून घेतलेत. अगदी धीमी आचेवर शेकायचे म्हणजे छान होतात, कच्चे राहत नाहीत. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.